या मुखाने या तोंडाने आपण त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्यायचंय, नित्य घ्यायचंय, अखंड घ्यायचंय. अखंड त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपल्या मुखाने घ्यायचंय. काम करता करता घ्यायचंय. रिकामा वेळ मिळाला अजिबात वाया घालवू नका. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखासे. मी रोज लोकांना सांगत असतो, बाबा या कलियुगामध्ये आयुष्याची फार कमतरता आहे. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे गा. आधीच आयुष्याची कमतरता आहे. खडतर साधन करण्याच्या नादी लागू नका. जप तप अनुष्ठान यज्ञ यागादी कर्म करण्यासाठी आता वेळच कुठे आहे. कृतये ध्यायते विष्णू त्रेताया यजतो मखैहि, द्वापारे परिचर्याणाम कलो तत् हरि कीर्तना. या कलियुगामध्ये उद्धार करून घेण्यासाठी सोपी 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 साधना म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे. जपाची माळा ही सोबतच ठेवा. अजिबात वेळ घालवू नका. जास्तीत जास्त नामचिंतन आणि नामजप आपला झाला पाहिजे. कारण नामजप हीच शिदोरी मृत्यूनंतर आपल्या सोबत येणारी आहे. 13 कोटी जप आपला प्रत्येकाचा झाला पाहिजे. किती? 13 कोटी. श्री विठ्ठल रामकृष्ण हरी ओम नमः शिवाय जोही मंत्र असेल, ज्या देवावरती तुमची श्रद्धा असेल त्या तुमच्या इष्ट देवतेचं चिंतन अखंड अखंड करत राहा. अजिबात वेळ वाया घालवू नका. हरिपाठ महिला मंडळ तुम्ही हरिपाठ म्हणा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रचे होय देह त्याचा. आपला देह पवित्र होतो, आपली वाणी पवित्र होते हरिपाठामुळे. पुरुष मंडळी 7-8 जण जर जमले कट्ट्यावर, इकडच्या तिकडच्या गप्पा अजिबात मारू नका. लोकांचं महिलांचं असंच आहे. महिला मंडळी हरिपाठाला आले की चला ग पटकन हरिपाठ घेऊ आणि निवांत गप्पा मारू. हरिपाठ कसा घ्यायचा? पटकन. आणि गप्पा कशा मारायच्या? असं नाही. हरिपाठ निवांत घ्या. काळ सारा वाचिन